सो लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल मधला जी पहिली मेथड आहे ती आहे एलिमिनेशन मेथड. सो आपण आज शिकूया एलिमिनेशन मेथड. सो एलिमिनेशन मेथड, व्हॉट डज द वर्ड एलिमिनेशन मीन? एलिमिनेशनचा अर्थ काय होतो तो पहिला समजून घेऊया. सो एलिमिनेशन मीन्स रिमूव्हिंग, म्हणजे काहीतरी काढून टाकायचं आहे, काहीतरी रिमूव्ह करायचं आहे. सो व्हॉट टू रिमूव्ह, काय काढून टाकायचं आहे किंवा काय रिमूव्ह करायचं आहे. सो रिमूव्ह एनी वन व्हेरिएबल, फॉर एक्झाम्पल आयदर रिमूव्ह एक्स और रिमूव्ह वाय. एक्स रिमूव्ह करायचा आहे किंवा वाय रिमूव्ह करायचा आहे. सो विच व्हेरिएबल कॅन बी रिमूव्ह, कोणतं व्हेरिएबल रिमूव्ह करता येतं. सो विच एव्हर व्हेरिएबल कोएफिशियंट इज सेम, ज्याचा कोएफिशियंट सेम असेल त्याला आपल्याला रिमूव्ह करता येतं. सिंपल. हाऊ टू एलिमिनेट, कसं एलिमिनेट करायचं, आयदर बाय ऍडिंग और बाय सबट्रॅक्टिंग. ऍड करून एलिमिनेट करता येतं किंवा सबट्रॅक्ट करून एलिमिनेट करता येतं. सो वेन द साइन आर सेम वी सबट्रॅक्ट द टू इक्वेशन्स. लक्षात घ्या, आपल्याला काहीही करून एक व्हेरिएबल रिमूव्ह करायचं आहे. तर ते कसं करायचं, तर जर दोघांचे साइन सेम असतील म्हणजे +2x +2x, तर सिंपल आहे की ते सबट्रॅक्ट केले तर 0 होणार आहे, म्हणजे रिमूव्ह होणार आहे. ऍड वेन द साइन्स आर डिफरंट वी ऍड द टू इक्वेशन्स. लक्षात घ्या, जर 2x आणि -2x आहे तर त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, सिंपल ऍडिशन करायचं आहे. कारण साइन वेगळी आहेत, ऍडिशन केलं तर व्हॅल्यू 0 येईल. आपल्याला दोघांची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे तरच एलिमिनेट होणार आहे. तर थोडंसं आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. दोन इक्वेशन घेतो मी. x - y - 7 इज इक्वल टू 0, x + y - 11 इज इक्वल टू 0. सो सोल्युशन काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं इन दिस मेथड की व्हेरिएबल्स ऑन लेफ्ट हँड साइड अँड कॉन्स्टंट ऑन राईट हँड साइड. नेहमी जे व्हेरिएबल आहेत ते लेफ्ट हँड साइडला ठेवायचे आणि जो कॉन्स्टंट आहे तो राईट हँड साइडला ठेवायचा. म्हणजे इकडे काय होणार, -7 राईट हँड साइडला येणार. सो x - y इज इक्वल टू 7. दिस विल बी इक्वेशन नंबर 1. सेम -11 राईट हँड साइडला येणार. सो x + y इज इक्वल टू 11 इज द इक्वेशन नंबर 2. सो वी नीड टू आयदर रिमूव्ह एक्स और रिमूव्ह वाय. आपल्याला एक्स रिमूव्ह करायचा आहे किंवा वाय रिमूव्ह करायचं. नीट समजून घ्या काय सांगतो ते. एक्स रिमूव्ह करायचं किंवा वाय रिमूव्ह करायचं आहे. सो चेक द कोएफिशियंट ऑफ द व्हेरिएबल. एक्सचे कोएफिशियंट बघा आणि वायचे कोएफिशियंट बघा. इकडे एक्सचा कोएफिशियंट काय आहे तर 1 आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट काय आहे, 1 आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट काय आहे, 1 आहे. वायचा कोएफिशियंट काय आहे, -1 आहे. दुसरीकडे वायचा कोएफिशियंट काय आहे, +1 आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी वायचा कोएफिशियंट सुद्धा सेम आहे. आता काय करायचं, तर हेअर कोएफिशियंट ऑफ एक्स ॲज वेल ॲज कोएफिशियंट ऑफ वाय सेम. एक्सचे कोएफिशियंट आणि वायचे कोएफिशियंट सुद्धा काय आहेत, सेम आहेत. एक्सचा 1 आहे आणि वायचा सुद्धा 1 आहे. सो टू रिमूव्ह एक्स वी नीड टू सबट्रॅक्ट. दोन्ही ठिकाणी एक्स असेल, दोन्ही ठिकाणी प्लस साइन आहे, त्याच्यामुळे आपण काय 0 येण्यासाठी करणार सबट्रॅक्ट. ॲज साइन आर सेम. टू रिमूव्ह वाय वी नीड टू ऍड. वायच्या ठिकाणी काय आहे, तर एक ठिकाणी -1 आहे, एक ठिकाणी +1 आहे. तर आपण डायरेक्ट ऍडिशन केलं तर ते 0 होणार आहे. ॲज साइन आर डिफरंट. सिन्स इट इज सिम्पल टू ऍड, ऍडिशन नेहमी सिम्पल असतं म्हणून आपण काय करणार, ऍड द टू इक्वेशन्स, दोन इक्वेशन्स ऍडिशन करणार. सो ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, x - y इज इक्वल टू 7, x + y इज इक्वल टू 11. ऍडिशन करायचं आहे. सो x विल गेट कॅन्सल्ड आणि आन्सर येईल 2x इज इक्वल टू 18. सो x इज इक्वल टू 9. सिम्पल. हाऊ टू गेट द व्हॅल्यू ऑफ y? x ची व्हॅल्यू तर मिळाली, आता y ची व्हॅल्यू कशी काढायची, तर वी हॅव टू सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 9 इन एनी ऑफ द इक्वेशन. जे तुम्हाला सोपं वाटतं त्या इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू 9 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे, आयदर इक्वेशन 1 और इक्वेशन 2. सो आता पण आपण बघूया सोपं इक्वेशन कोणतं आहे. तो सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 9 इक्वेशन नंबर 2 ऍडिशन आहे. सो इझी आहे. सो x च्या ठिकाणी आपण काय लिहिणार, 9 लिहिणार. सो 9 + y इज इक्वल टू 11 आणि सॉल्व्ह केलं तर y इज इक्वल टू 2. सो फायनल आन्सर लिहायचं आहे x इज इक्वल टू 9 अँड y इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सॉल्व द फॉलोइंग पेअर ऑफ लिनियर इक्वेशन बाय एलिमिनेशन मेथड अँड द सबस्टिट्यूशन मेथड. So 3x + 4y - 10 is equal to 0 and 2x - 2y - 2 is equal to 0. एलिमिनेशन मेथड आपल्याला बघायची आहे. तो पहिली कंडिशन आहे इन एलिमिनेशन मेथड की व्हेरिएबल ऑन लेफ्ट हँड साइड अँड कॉन्स्टंट ऑन राईट हँड साइड. सो -10 आहे तो राईट हँड साइडला येणार.
So 3x plus 4y is equal to 10 is the equation number 1. सेम इक्वेशन नंबर 2 कडे बघितलं तर -2 आहे तो राईट साईडला येणार आणि इक्वेशन होणार 2x - 2y इज इक्वल टू 2. दोन इक्वेशन आपल्याला मिळाले आहेत. आता आपण काय करणार, सो चेक द कोएफिशिएंट ऑफ द व्हेरिएबल्स. अगेन आपण व्हेरिएबलचे कोएफिशिएंट चेक करणार. सो x चे कोएफिशिएंट काय आहे, पहिल्या इक्वेशन मध्ये 3, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 2. डिफरंट आहेत. आर द कोएफिशिएंट ऑफ x सेम? सो नो. आर द कोएफिशिएंट ऑफ y सेम? नो. y चे सुद्धा काय आहेत, डिफरंट आहेत. मग आता काय करायचं, सो फर्स्ट इन दिस सम विल हॅव टू आयदर मेक द कोएफिशिएंट ऑफ x सेम और y सेम. एक तर आपल्याला x चे कोएफिशिएंट इक्वल करावे लागतील किंवा आपल्याला y चे कोएफिशिएंट इक्वल करावे लागतील. मग कोणतं सोपं आहे बघा. टू मेक द कोएफिशिएंट ऑफ x सेम विल हॅव टू मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 and 2/3. 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 6 होईल आणि 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 6 होईल. बरोबर आहे. म्हणजे दोघांचा काय होईल, कोएफिशिएंट 6 होऊ शकतो. और टू मेक द कोएफिशिएंट ऑफ y सेम विल हॅव टू मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2/2. पण दुसऱ्या ठिकाणी काय आहे, तर जर 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 होणार आहे. सो आपण सिंपल काय आहे, इक्वेशन नंबर 2 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 4 मिळणार आहे. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2 वी गेट 4x - 4y इज इक्वल टू 4. सो दिस इज अवर इक्वेशन नंबर 3. ओके. आता लक्षात घ्या, आपण सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करून इक्वेशन नंबर 3 मिळवलंय. सो इक्वेशन नंबर 2 आता आपल्याला यूज करायचं नाही. आपल्याला 2 च्या बद्दल 3 यूज करायचं आहे. सो आपलं इक्वेशन नंबर 1 आहे 3x + 4y इज इक्वल टू 10. वी नीड टू आयदर रिमूव्ह x और रिमूव्ह y. आता आपण इक्वल कोणते केले, y केले. म्हणजे आपल्याला काय रिमूव्ह करायचं आहे, तर आपल्याला y रिमूव्ह करायचं आहे. सो विच व्हेरिएबल कॅन बी रिमूव्ह? जो इक्वल कोएफिशिएंटचा व्हेरिएबल आहे तो रिमूव्ह करता येतो. सो इकडे काय आहे, y चे कोएफिशिएंट इक्वल आहेत. टू रिमूव्ह y वी नीड टू ऍड. आपण फक्त ऍडिशन केलं तर -4y आणि +4y काय होणार, रिमूव्ह होणार आहे. कारण त्यांची साइन वेगवेगळी आहेत. आपण ऍडिशन करूया. सो 3x + 4y इज इक्वल टू 10 and 4x - 4y is equal to 4. 4y will get cancelled. 3x + 4x is equal to 7 and 10 + 4 is 14. So 7x is equal to 14. X is equal to 14 upon 7, that will be equal to 2. So x is equal to 2. आता काय करणार आपण? How to get the value of y? So we have to substitute x is equal to 2 in any of the equation. Either equation 1, 2 or 3. जे पण तुम्हाला सोपं वाटतं त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू शकता. सो सबस्टिट्यूट x इज इक्वल टू इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय होतं आपलं, 3x + 4y इज इक्वल टू 10. सो फक्त x च्या ठिकाणी आपण 2 लिहिला. 6 + 4y इज इक्वल टू 10. सो 4y इज इक्वल टू 10 - 6 आणि सोल्युशन केल्यावर तुमचा आन्सर येणार आहे y इज इक्वल टू 4/4, दॅट विल बी इक्वल टू 1. सो फायनल सोल्युशन आहे x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 1. पुढे जाऊया. x + y - 5 इज इक्वल टू 0 and 2x - 3y - 4 इज इक्वल टू 0. एलिमिनेशन मेथड आहे. इन एलिमिनेशन मेथड कीप द व्हेरिएबल ऑन लेफ्ट हँड साइड अँड कॉन्स्टंट ऑन राइट हँड साइड. सो x + y इज इक्वल टू 5 - 4 टू राइट हँड साइड. सो 2x - 3y इज इक्वल टू 4. चेक द कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएबल. कोएफिशिएंट चेक करा. सो पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट 1 आहे आणि दुसऱ्यामध्ये x चा कोएफिशिएंट 2 आहे. y चे चेक करा. पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट y चा कोएफिशिएंट 1 आहे आणि दुसऱ्यामध्ये y चा कोएफिशिएंट आहे -3. आर द कोएफिशिएंट सेम? सो आन्सर इज नो. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, इक्वल करावे लागतील. सो आपण पहिल्या इक्वेशन मध्ये x ला 2x करण्यासाठी आपल्याला फक्त इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. और टू मेक द कोएफिशिएंट y सेम विल हॅव टू मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. एक तर 2 ने मल्टिप्लाय केलं तर x चे कोएफिशिएंट इक्वल होतील, 3 ने मल्टिप्लाय केलं तर y चे कोएफिशिएंट इक्वल होतील. सो आपण ठरवायचं आपल्याला काय करायचंय. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1/2 2 ने करूया. 2x + 2y इज इक्वल टू 10 आणि ते झालं इक्वेशन नंबर 3. आणि इक्वेशन नंबर 1 च्या बद्दल 3 झालंय म्हणून आता 1 आपल्याला यूज करायचं नाही, लक्षात घ्या. नाउ चेक द कोएफिशिएंट ऑफ द व्हेरिएबल. व्हेरिएबलचे कोएफिशिएंट चेक करा. सो 2x बघा सेम व्हेरिएबल झालेला आहे x चा, y चे मात्र वेगळे आहे.
सो वी कॅन एलिमिनेट एक्स बाय सबट्रॅक्टिंग, कारण दोघांचे पण कोएफिशियंट काय सेम आहेत, साइन सुद्धा सेम आहेत, तर आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. सो मोठ्यामधून छोटं सबट्रॅक्ट करूया. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. सो 2x plus 2y is equal to 10, 2x minus 3y is equal to 4. पहिली स्टेप लक्षात ठेवायची सबट्रॅक्शन करताना नेहमी, की जे सेकंड इक्वेशन असेल त्याची जे डिजिट आहेत त्या सगळ्यांची साइन आपल्याला चेंज करायची आहे. म्हणजे प्लस असेल तो मायनस होणार, मायनस असेल तो प्लस होणार आहे. का तर आपण सबट्रॅक्शन करत आहोत. सो 2x झाला मायनस, मायनस 3y झाला प्लस 3y आणि प्लस 4 झाला मायनस 4. आता 2x कॅन्सल झाला. 2y प्लस 3y इज इक्वल टू 5y आणि 10 मायनस 4 इज इक्वल टू 6. So y is equal to 6 upon 5. Now substitute y is equal to 6 upon 5 in any of the equation. So equation number 1 easy आहे. So x plus 6 upon 5 is equal to 5. So multiply throughout by 5. का करतो आपण throughout 5 ने मल्टिप्लाय? कारण आपल्याला डिनॉमिनेटरला जो 5 आहे, जर आपण पूर्ण इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर कॅन्सल होईल आणि इक्वेशन सोपं होईल. सो 5x प्लस 6 इज इक्वल टू 25. काय केलं आपण? 5 ला 5 ने मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला, कारण डिनॉमिनेटरला 5 होता तो निघून गेला. पण आपण काय शिकलो? कॉन्स्टंट नेहमी राईट हँड साईडला. सो 5x इज इक्वल टू 25 मायनस 6. सो 5x इज इक्वल टू 19. सो x इज इक्वल टू 19 अपॉन 5. सो सोल्युशन इज x इज इक्वल टू 19 अपॉन 5, y इज इक्वल टू 6 अपॉन 5. लक्षात ठेवायचं, नेहमी सोल्युशन लिहिताना x ची व्हॅल्यू पहिली लिहायची आणि y ची व्हॅल्यू नंतर लिहायची आहे. आता थोडंसं वेगळं आणि थोडंसं आपण म्हणूया हार्ड लेवलचं घेऊया. सो x अपॉन 2 प्लस 2y अपॉन 3 प्लस 1 इज इक्वल टू 0 अँड x मायनस y अपॉन 3 मायनस 3 इज इक्वल टू 0. सो इन एलिमिनेशन मेथड की व्हेरिएबल्स ऑन लेफ्ट हँड साइड अँड कॉन्स्टंट ऑन राईट हँड साइड, हा पहिला रूल आहे आपला. सो आपण काय करणार? सो प्लस 1 आहे तो राईट हँड साइडला राहणार आणि इक्वेशन होणार x अपॉन 2 प्लस 2y अपॉन 3 इज इक्वल टू मायनस 1. दिस इज इक्वेशन नंबर 1. सेम सेकंड इक्वेशन मध्ये मायनस 3 आहे तो राईट हँड साइडला राहणार आणि इक्वेशन होणार x मायनस y अपॉन 3 इज इक्वल टू 3. सो आता बघा, एका ठिकाणी डिनॉमिनेटरला 2 आहे आणि दुसरीकडे 3 आहे, म्हणजे x अपॉन 2 आहे, 2y अपॉन 3 आहे. तर आपल्याला जर दोघे पण काढून टाकायचे असेल, इक्वेशन सिंपल करायचं असेल, तर आपण कसं करू शकतो? जस्ट टेक द एलसीएम ऑफ 2 अँड 3, ऑर मी म्हणेन 2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन करा आणि त्याने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा. दॅट विल बी मोर इझियर. एक तर तुम्ही एलसीएम काढू शकता, इकडे आपण एलसीएम घेतला किंवा मल्टिप्लिकेशन केलं सेम येणार आहे. पण मी तुम्हाला म्हणेन की एलसीएम काढायला तुम्हाला त्रास होत असेल तर सिंपल दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि त्याने इक्वेशनला मल्टिप्लाय करा. सो एलसीएम ऑफ 2 अँड 3 इज 6. सो मल्टिप्लाय थ्रू आउट बाय 6, पूर्ण इक्वेशनला 6 ने मल्टिप्लाय करा. इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर येईल 3x प्लस 4y इज इक्वल टू मायनस 6. बघा आपण 6 ने मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला. आता नंबर द इक्वेशन 3. पहिलं इक्वेशन जे 1 होतं ते आता काय झालं? 3 झालं. सेम सेकंड इक्वेशन मध्ये काय आहे तर y च्या खाली 3 आहे डिनॉमिनेटर. सो मल्टिप्लाय द इक्वेशन बाय 3, तर 3 निघून जाईल. ओके. सो मल्टिप्लाय थ्रू आउट बाय 3 इन इक्वेशन 3 वी गेट 3x minus y is equal to 9. Number the equation as 4. सो आता पहिलं होतं ते 3 झालं, सेकंड इक्वेशन 4 झालं. आता कोणती इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायची आहे? तर 3 आणि 4 लक्षात घ्या. सो ही दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत. आता दोघांचे तुम्हाला काय बघायचे आहेत? कोएफिशिएंट बघायचे आहेत, x आणि y. सो वी नीड टू आयदर रिमूव्ह x और रिमूव्ह y. सो विच व्हेरिएबल कॅन बी रिमूव्ह? कोणता काढता येईल व्हेरिएबल? तर तुमच्या लक्षात येईल की जो कोएफिशिएंट सेम आहे तो आपल्याला रिमूव्ह करता येतो. तर x चे कोएफिशिएंट सेम आहेत का? आन्सर इज येस, सेम आहेत. सिंपल. सो आपल्याला काय करायचं आहे? जे सेम आहेत ते रिमूव्ह करायचे, कारण y चे कोएफिशिएंट सेम आहेत का? तर नाही. आता आपण काय करणार? कोएफिशिएंट ऑफ x इज सेम, दोन्हीकडे 3 आहे, पण दोघांचे साइन पण काय आहे?
सेम आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन. ओके, सो मोठ्या इक्वेशन मधून छोटं इक्वेशन सबट्रॅक्ट करा. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. तुम्हाला पण जे वाटतं तुम्ही करू शकता, उलट सुद्धा करू शकता. ओके, सो 3x plus 4y is equal to -6 and 3x minus y is equal to 9. सबट्रॅक्शन करताना आपला रूल काय आहे, तर सेकंड इक्वेशनची सर्व साइन आपल्याला चेंज करायची आहेत. सो हा झाला -3 प्लस y आणि -9. सॉल्व करूया. 3x विल गेट कॅन्सल्ड. 4y प्लस y इज इक्वल टू 5y आणि -6 - 9 इज इक्वल टू -15. सो y इज इक्वल टू -15 अपॉन 5, y इज इक्वल टू -3. हाऊ टू गेट द व्हॅल्यू ऑफ x आपण शिकलोय. आपण कसं काढतो, तर सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ y इन एनी ऑफ द इक्वेशन. तुम्हाला आवडेल त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा, जे सोपं वाटतं त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. सो सबस्टिट्यूट y इज इक्वल टू -3 इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करतोय आपण. सो 3x प्लस 4 इंटू -3 इज इक्वल टू -6. आपण फक्त y इज इक्वल टू -3 y च्या ठिकाणी पुट केलं आणि त्याला जर सॉल्व केलं, आपण काय शिकलो, कॉन्स्टंट नेहमी राईट हँड साईडला ठेवायचा, तर -12 राईट हँड साईडला जाईल. सो 3x इज इक्वल टू -6 प्लस 12. So 3x is equal to 6. Therefore, x is equal to 6 upon 3. Therefore, x is equal to 2. So solution काय आहे, x is equal to 2 and y is equal to -3. So आपण सोल्युशन केलेलं आहे. मेथड कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचा ॲनिमेटेड सिलेबस, तुमचा संपूर्ण मॅथमॅटिक्सचा सिलेबस अशाच पद्धतीने मी अपलोड करत राहणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.